नाना आम्ही अख्ख्या गावाकडनं भूताचा किस्सा ऐकलं, पण तुमच्यावरती रिअल मध्ये काढलं वाटतं. अरे लय रिअल किस्सा काढल्यात बाया माझ्यावर. मग त्यातला सांगा की एखादा आम्हाला. का गांड फाडून घ्यायची काय? काय राव नाना सांगा की. बरं ऐका, पहिलं आहे ना आपल्या गावात कुणाकडेच बैल नव्हती, माझ्याकडेच बैल होती. त्याच्यामुळं अख्ख्या गावातलं आणि बाहेरच्या गावातली पण कामं मलाच यायची. आणि मी असंच बाहेरच्या गावातलं काम करायला गेलो होतो. आणि काम करता करता झाला अंधार, उशीर झाला लय. म्हटलं यायला इथंच आराम करावा म्हणून बैल सोडली, तिथंच बांधली. आणि असाच गारटा होता बरं का. आणि शेकोटी गेली आणि बसलो शिकत. आणि एकदम असा आवाज आला, हो त्यामुळे झालं का नाही काय? तुझ्या आईदान ऐक की. हो करते. मी इकडे बघितलं तर खवीस बसलं होतं. खवीस? हा, आणि ती बसली शिकत. आणि मी पण लय वांगाळ माणूस, गामताडा. मी काय केलं, म्हणलं याची गंमतच करू. असंच शेकोटीतलं जळक लाकूड काढलं आणि त्याला असं लावलं. ची 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 करत पळत सुटलं. आणि नाना त्या खवीसाला नाही बरं बाजला असला. हा, त्याला वाजलं. मग मी काय केलं, त्याला दवाखान्यात घेऊन गेलो, पट्टी गेली. अरे तुझ्या आईच दाना ती काय थांबतोय वे, पळत सुटलं कुठेही. होय नाना, त्याला चटका दिल्यावर त्याच्या गांडीचा चाकदात निघला असेल. हा हा, लय मोठा चाकदा निघाला. तुला देऊ का चटका? म्हणजे तुझ्या गाडीचा चाकदा निघाल. नको. माहिती की नाना, सायकलचा काहीतरी किस्सा आहे, ते लयच खतरनाक होता वाटतं. हा, तो किस्सा तर लय भयानक होता. सांगा की मग. बरं ऐका,